नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते, कष्टकरी वंचित लोकांसाठी आयुष्य घालवलेले अशा डॉक्टर बाबा आढाव यांच्यावर काल पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अगदी साध्या पद्धतीनं हे अंत्यसंस्कार पार पडले, कारण बाबा आढाव यांची इच्छा होती की आपला अंत्यविधीत कुठलेही धार्मिक कर्मकांड करू नयेत आणि त्यांचे याच्याप्रमाणेच मग त्यांचे पुत्र अशीम, अंबर, पत्नी शीला आढाव यांच्या उपस्थितीत हे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्य शासनातर्फे त्यांना शासकीय मानवंदना पण देण्यात आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी राज्याच्या तर्फे त्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. बाबा आढाव यांचं परवा सायंकाळी उपचारादरम्यान निधन झालं होतं. काल म्हणजे मंगळवारी त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी मार्केट यार्डात असलेल्या हमाल भवन येथे ठेवण्यात आला होता. यावेळी अगदी मोठ्या नेते मंडळीपासून ते कचरा वेचणारे, हमाली करणारे आदी मंडळीनं त्यांचं शेवटचं दर्शन घेतलं. सर्वांच्या चेहऱ्यावर आपला खंबीर पाठीराखा गेला अशाच भावना होत्या. संध्याकाळी 4:30च्या दरम्यान मार्केट यार्डमधून सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. मग ती सारसबाग चौक तिथून पुढं टिळक रोडनं वैकुंठ स्मशानभूमीत पोचली. तिथं मग पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर मग त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्ययात्रेला प्रचंड असा जनसमुदाय उपस्थित होता. बाबा हे शेवटपर्यंत हमाल, कष्टकरी महिला, लोकांच्या घरात मोलमजूर घरकाम करणाऱ्या महिला आदींसाठी झटत राहिले. धाराशिव शहरात 29 वर्षापूर्वी आकाशवाणी केंद्र सुरू झालं. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाने आकाशवाणी केंद्र सुरू केलं. सुरुवातीला हे आकाशवाणी केंद्र समतानगर भागात होतं. नंतर स्वतःची जागा या आकाशवाणीसाठी शासनानं उपलब्ध करून दिल्यानंतर आता शहराच्या तसं पाहिलं तर मध्यवर्ती ठिकाणी आकाशवाणीची स्वतःची इमारत उभारली आहे आणि स्टुडिओ वगैरे सर्व यंत्रणा तिथं आहे आणि तिथूनच आकाशवाणीचं कामकाज चालतं. तरी आकाशवाणी केंद्राचा काल 29वा वर्धापन दिन आकाशवाणी केंद्रावर साजरा करण्यात आला. या निमित्तानं आकाशवाणीच्या श्रोतृवृंदासाठी आकाशवाणीनं सकाळी 10 ते दुपारी 12च्या दरम्यान चहापानाचा कार्यक्रम पण आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट दिली होती. आकाशवाणी केंद्राच्या प्रमुखांनी आणि सहप्रमुखांनी
आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं. पाहुण्यांनीही मग आकाशवाणी केंद्र प्रमुख आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आकाशवाणी केंद्रामुळं धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे आणि या माध्यमातून मग अनेक कलाकारांचे कार्यक्रम पण प्रसारित केले जातात. अनेक उद्योजकांच्या यशोगाथाचं पण याच्यावरून प्रसारण होतं. तसंच विविध घटनांची तयार केलेली रिपोर्टाज पण इथून प्रसारित होत असतात. आकाशवाणी केंद्राच्या वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम तसा मोठ्या उत्साहात पार पडला. ज्या स्थगित 2 डिसेंबरच्या मतदानाला स्थगिती दिलेल्या धाराशिव आणि उमरगा शहरातील 3 नगरसेवकांची निवडणूक येत्या 21 डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र या निवडणुकीसाठी अधिसूचना काढलेली असूनही नवीन उमेदवारी अर्ज स्वीकारले गेलेले नाही आणि यामुळेच उमरग्यातील दोघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली आहे आणि आपल्याला उमेदवारीपासून वंचित ठेवलं गेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता या याचिकेवर सुनावणी कधी होते आणि त्यावर काय निकाल येतो याकडं पण सर्व जिथं मतदानाला स्थगिती देण्यात आली होती आणि परत प्रक्रिया सुरू झाली आहे तेथील नागरिकांचं उमेदवारांचं लक्ष असणार आहे. आज आपण इथंच थांबतोय. तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद. 2025चा दखलचा दिवाळी अंक हा मित्र आणि मित्रत्व या विषयावर वाहिलेला आहे. या अंकात मित्र आणि मित्रत्वासंबंधी अनेक प्रतियश आणि नवोदितांचे पण लेख प्रकाशित करण्यात आलेले आहेत. हा दिवाळी अंक उद्या सोमवारपासून राज्यातील बहुतांशी बुक स्टॉल आणि मुख्य बुक स्टॉलवर उपलब्ध असणार आहे.